जो मजा है फकीरी में वो मजा नहीं। मंडळी नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहतात सारांश। मंडळी, बीड शहरामध्ये सुफी संतांच्या अनेक मजारी आहेत। हे सगळे सुफी संत साधारणपणे 14व्या शतकात मानवतावादी दृष्टिकोनातून इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठी देवगिरी प्रांतामध्ये आले होते। बीड शहरातील ऐतिहासिक अशा राजुरी वेशीच्या दक्षिणेकडील बुरुजावर प्रसिद्ध इस्लामी संत बिलांग शाह वली यांची मजार आहे। बिलांग शाह वली हे मूळचे अफगाणिस्तानातले। त्यांचे नाव बुलंद कुदीस सिर्रल, ते अलहिंद खान आणि हजरत बुलंद शाह या नावानेही ओळखले जातात। बुलंद शाह नावाचा पुढे अपभ्रंश होऊन बिलांग शाह वली असा तो झाला। आज बिलांग शाह वली या नावानंच ही मजार ओळखली जाते। ही मजार हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातं। दर्गा परिसरातील साळुंखे नावाच्या परीट समाजातील मंडळींचं हे मुख्य श्रद्धास्थान मानलं जातं। हजरत बिलांग शाह वली धाडसी आणि शूर अफगाणी सैनिक होते, त्यामुळे त्यांना बुलंद शाह असंही म्हटलं गेलं। विस्थापित आणि निराश्रित लोकांचे ते विलक्षण आत्मीयतेने वागत असत। बिलांग शाह वली अल्लाच्या भक्तीमध्ये इतके लीन होत की त्यांना जेवणाची आणि कपड्याची देखील आठवण राहत नसे। ते अत्यंत तेजस्वी होते। बिलांग शाह वली हे साधारणपणे 1775 ते 1797च्या काळामध्ये बीडला आले असावेत। या कालखंडात बीडवर हैदराबाद संस्थानाचा निजाम अली खान असफ जहा दुसराची राजवट सुरू होती। मुळात बहादूर अफगाणी योद्धा असलेल्या हजरत बिलांग शाह वली यांना अल्लाच्या भक्तीत प्रचंड लीन झालेल्या एका मजूब थोर सुफी संताचा सहवास लाभला आणि त्यानंतर हजरत बिलांग शाह वली अल्लाच्या भक्तीमध्ये एकरूप झाले। नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत होता सारांश। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि पाहत रहा सारांश।